तर मित्रांनो सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता की बोन फायर किंवा शेकोटी आम्ही पेटवली. तर मित्रांनो कसं आहे बोन फायर. नमस्कार मित्रांनो, अननोन ट्रॅव्हलर 1969 हे यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मित्रांनो तुम्ही बघत आहात आपण टेंट लावत आहे. आता मित्रांनो टेंट लावण्यासाठी तुम्हाला सोयीस्कर जागा निवडणे गरजेचे आहे, जेणेकरून तिथं कुठल्याही प्राण्यांचा तुम्हाला धोका होणार नाही. त्यासाठी आपण पार्किंग निवडलेले आहे. म्हणजे महाबळेश्वर मंदिराच्या एक 100 मीटर अंतरावर पार्किंग आहे. तिथं रात्रभर लाईट आजूबाजूला असतात, त्यामुळे आपण तशी जागा निवडलेली आहे. इतरत्र तुम्ही दुसरीकडे जर तसा सोय नसेल तरी तुम्ही तुमची जी गाडी किंवा कुठं लावणार तर त्याची लाईट चालू किंवा आजूबाजूला अशी जागा निवडायची की तिथं वस्ती असेल. तशाच पद्धतीनं आपण ही जागा निवडली आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण आता तो टेंट लावत आहोत. पूर्ण सामान आपण ते आतमध्ये टाकून घेणार आहोत आणि त्यानंतर तिथंच थांबणार आहोत. आता आमचा घोळ असा झाला की इथं जे आहे थंडी खूप होती आणि वरनं काहीच नाही आहे, त्यामुळे आम्हाला खूप रात्रभर थंडी वाजली. तर तसं तुमचं नाही झालं पाहिजे, त्यासाठी तुम्ही सुद्धा काळजी घेणे गरजेचं आहे. तर बघूया पुढं काय काय. तर मित्रांनो आज महाशिवरात्री आणि आज आपण महाबळेश्वरला आलेलो आहोत. परंतु काय झालं, आपल्याला उशीर झाला आणि वेळेवर मग आपल्याला जे भेटलं तेच घेऊन फराळ करायचं आहे. आज जत्रा होती. 3 दिवसापासून जत्रा चालू आहे, परंतु आज शेवटचा दिवस आहे आणि आज जत्रा संपून जाईल. आपल्याला थोडासा उशीर झाल्यामुळे आपल्याला जत्रेची संधी हुकली, त्यामुळे आता काही इलाज नाही आहे. परंतु तुम्हीही महाबळेश्वर बघायला या. महाराष्ट्रातील थंड हवेचं ठिकाण महाबळेश्वर. आम्ही बघू शकता कॅम्प वगैरे इथं केलेला आहे. जिथं पार्किंगची व्यवस्था आहे तिथंच आपण कॅम्प लावलेला आहे आणि व्यवस्थित आत्ता आपण रात्री झोपून सकाळी दर्शन वगैरे घेऊ आणि मग पुढे कुठं जायचं तिथं जाऊ. आपण सुरुवातीला अलिबाग, नंतर रायगड, नंतर प्रतापगड आणि त्यानंतर आपण इथं महाबळेश्वरला आलेलो आहोत. पुढे अजून पाचगणी जर जाता आलं तर पाचगणी जाऊ आणि तिथून अजून जिथं तिथं जायचं तिथे आपण सांगू. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. अशी आमची ही एक एकंदरीत ट्रिप झालेली आहे. आपण सुरुवात पुण्यापासून केली होती आणि एंडसुद्धा आपलं पुन्हा होईल. तर मित्रांनो सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता की बोन फायर किंवा शेकोटी आम्ही पेटवली. रात्री आम्ही टेंटमध्ये राहिलो आणि पूर्ण टेंट ओला. खूप प्रचंड दळ पडला आणि थंडीसुद्धा तेवढीच आहे. लोकेशन जे आहे महाबळेश्वर, समोर जर गेलो आपण तर मंदिर आहे आणि आत्ता आपल्याला एक 15-20 मिनिटानंतर आवळून जायचं आहे तिकडे. खूप भारी आत्ता असं एकंदरीत वाटतंय, कारण शेकोटी पेटवल्यानंतर थोडीफार ऊब तरी आली. रात्रभर थंडी वाजली. खुडखुड 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 काय सांगावं. पाणी तर एवढं गार झालं की भयानक. अशा पद्धतीने एकंदरीत चालू आहे. क्षेत्र महाबळेश्वर टेम्परेचर जर बघितलं तर 15 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे आणि आत्ता एक 15-20 मिनिट झाले तर कमी झालं असेल, नाहीतर खूप कमी टेम्परेचर आहे. 11 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे इथं आणि 11 डिग्री टेम्परेचरमध्ये आम्ही बाहेर झोपलो. कठीण समस्या आहे. तुम्हाला जर टेंट वगैरे लावायचं असेल तर याला पूर्णपणे ताडपत्री किंवा काहीतरी असे अरेंजमेंट करा की खाली दड गेला नाही पाहिजेत आणि खालनं सुद्धा तशीच अरेंजमेंट करा. नाहीतर आमच्यासारखं होईल, रात्रभर तुम्हाला खुडखुडत बसावं लागेल. मला टेम्परेचर दाखवतो. बघू शकता 15 डिग्री सेल्सिअस श्री क्षेत्र महाबळेश्वर असं आहे मित्र. मग मित्रांनो रायगड, त्यानंतर प्रतापगड आणि आता श्री क्षेत्र महाबळेश्वर मंदिर. चला 3 ठिकाणी आपण फिरलो. त्यानंतर आता महाबळेश्वर जातो. रात्री इथं स्टे करून आम्ही आता सकाळी मित्रांनो श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील हे मंदिर आहे जवळच. तर इथे जर बघितलं तर तुम्ही पूर्ण वरचा जो लिंक आहे हे जीर्ण झालेला आहे. म्हणजे याच्यावर आपण अंदाजा लावू शकतो की किती जुनं एकंदरीत हे मंदिर असेल आणि पूर्ण इथे थोडंसं राहिलेलं आहे. असंच आपलं जे मुख्य मंदिर आहे महाबळेश्वर, कासारी, कुंडली, भोगावती, सरस्वती, तुळशी ह्या 5 नद्यांचा जर संगम म्हटलं, सॉरी उगम म्हटलं तर ही श्री पंचगंगा नदी मंदिराकडे.
खाली जर बघितलं तर छान असं मंदिर आहे आणि तिथंच गोमुखातून आपल्याला उगम पाहायला मिळतो. छानपैकी गोमुख आहे आणि छोटंसं वासरू दूध पित आहे असं एकंदरीत ते चित्र आहे. खूप चांगलं मंदिर आहे. तुम्ही जर महाबळेश्वर आले तर हे मंदिर बघायचं. परत इकडे एक दुसरं मंदिर आहे आणि मुख्य जे मंदिर आहे ते इकडे आहे, जिथे की आपल्याला महादेवाचं मंदिर पाहायला मिळते. महादेवाचं मंदिर म्हणजे श्री क्षेत्र महाबळेश्वर आणि तिकडूनच पंचगंगा नदीचा उगम आहे. पंचगंगाच्या 5 नद्या आहेत, कुंडली, कासारी, तुळशी आणि 2 आता ते मला भोगावती आणि कासारी, भोगावती. अजून एक राहिली, तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगा. 5 नद्यांचा तिकडे उगम आहे आणि कृष्णेचा जिथे उगम आहे तिथे आता आपण जाणार आहोत. वेताळ बाबा मंदिर, श्री क्षेत्र महाबळेश्वर. बोर्ड बघू शकता. इकडे आता कृष्णा नदीचा उगम आहे. 5 नद्यांचा उगम तिकडे आणि कृष्णा नदीचा उगम इकडे जवळच आहे. म्हणजे साधारणतः 400-500 मीटर अंतरावर दोन्ही नद्यांचे उगम आहे. इथनं कृष्णेचा उगम होऊन खालपर्यंत पूर्ण जो रूट आहे तो घेत अरबी समुद्राला ती नदी मिळते. हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. आता महाबळेश्वर हे ठिकाण उंचीवरती आहे, त्याचमुळे काय आहे, थंड हवेचं ठिकाण म्हणून महाराष्ट्रातलं प्रसिद्ध आहे. दुसरी गोष्ट, इथली जर नैसर्गिक साधन संपत्ती बघितली तुम्ही तर तुमच्या असं लक्षात येईल की पूर्ण असं आता उन्हाळ्याचा सीझन, उन्हाळा सुरू होत आहे तरीसुद्धा पूर्ण जर बघितलं तर हिरवळ अजून पाहायला मिळते. आणि उन्हाळ्यात सुद्धा हीच अशी हिरवळ टिकून राहते. म्हणजे पानझडी इथं वन नाहीत किंवा कुठल्या गोष्टी नाही आहेत. 12 महिने सदाहरित राहणारे एकंदरीत वृक्ष इकडे पाहायला मिळतात. वेगवेगळे प्राणी पक्षी तिकडे अधिवास करतात. त्यामध्ये गेंडा वगैरे इथे भरपूर लोकांना दिसतो. बिबट्या वगैरे पाहायला मिळतो. इथनं 2 रस्ते दिसतात. खालचा जो रस्ता आहे तो आपल्याला तिकडे जाईल. महाबळेश्वरमधील जर मंदिरे बघितली तर स्थापत्यकलेचा एक वेगळाच नमुना आपल्याला पाहायला मिळतो. आता ही मंदिरं तब्बल 1,000 वर्ष आधीची मंदिरं आहेत. यांची ठेवण जर बघितली तर त्यांची दगड सुद्धा जीर्ण झालेले आहेत. अशा एकंदरीत स्थितीमध्ये ही मंदिरं आहेत. निसर्ग जर बघितला तर तुम्ही बघू शकता, वरती सूर्य, खाली नदी आणि आजूबाजूला एकदम शांत असा परिसर. त्या परिसरामध्ये पक्ष्यांचा किलबिलाट, असं दृश्य, विहंगत दृश्य बघणे म्हणजे मनमोहून जाणे. मंदिराच्या चारही बाजूने जर चक्कर मारला तर आपल्या असं लक्षात येते की ज्याची जी ठेवण आहे ते पूर्ण चारही दिशांनी एक वेगळीच रचना आपल्याला पाहायला मिळते. ज्या भिंती आपल्याला बघायला मिळतात तर त्याचे जे दगड आहेत ते काळ्या पाषाणापासून बनलेले पाहायला मिळतात. दुसरी गोष्ट, काही आक्रमणे झाली, त्या आक्रमणामध्ये जो काही भाग तोडला गेला ते पण त्याचे आपल्याला बाजूला तुकडे पडलेले पाहायला मिळतात. एकदम बारकाईने जर बघितलं तर प्रत्येक मंदिराची ठेवण ही वेगळी आहे. तिथे आजूबाजूला जे काही दैवत असतील त्यांचे चित्र तिथे कोरलेले आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच नाग वगैरे त्यांची सुद्धा पूजा त्यावेळेस व्हायची. तर तशा पद्धतीने आपल्याला ठेवण तिथं बघायला मिळते. आता ही जर मूर्ती बघितली तर वरती नाग स्वरूपात ती मूर्ती आपल्याला पाहायला मिळते आणि एकदम वळण तिचं एकदम चांगल्या पद्धतीने आपल्याला दिसते. अशा एकंदरीत पद्धतीनं ह्या मंदिराची रचना आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, तुम्हाला जर खरंच बघायचं असेल आणि तुम्हाला जर रुची असेल एक इतिहासामध्ये तर तुम्ही ही मंदिरं जवळून बघा. कित्येक मंदिरामध्ये आपल्याला वेगळी ठेवण, वेगळं त्याचं महत्त्व बघायला मिळते. असं एकंदरीत आपल्याला पूर्ण ह्या ब्लॉगमध्ये मंदिराच्या बाबतीत सांगता येईल. आणि निसर्ग पण फार छान, तिथले दृश्य तर खूप सुंदर दृश्य आपल्याला आहेत बघायला मिळाले. पुन्हा एकदा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. बघा कशा पद्धतीने एकंदरीत हे वातावरण आहे.
एकदम शांत लक्ष देऊन जर ऐकलं तर तुम्हाला गोमुखाचा आवाज बघायला मिळतो. एकदम बारीक आवाज ऐकू येतो. तर मित्रांनो, या भागात एवढंच. आता आपण पुढं कुठंतरी जाणार. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका.